और बॉम्बे में कुर्ला में रहता था, मेरा सिस्टर है उधर। जब मैं आया तो मेरे को पेंटिंग का काम मिला। मेरे को 200 रुपये पगार थी। कितनी? 12 साल मैंने काम किया। 12 साल काम करने के बाद एक पता चला यार, सिर्फ हम लोग जिंदगी काट रहे, जी नहीं रहे। एक पता चला यार, घर घर मर मर के काम कर रहे हैं हम लोग, पैसा एक बार आ रहा है, खर्चे दुनिया भर के हो रहे। होता है की नाही होत आहे? हॅलो. आणि त्यात मराठी माणूस. हॅलो. बहुत बुरा लगता था बॉस. पगार एकदा भेटायचा, आई वडिलांचे फोन यायचे गावावरून, बा कधी येणार है? अभी अपने मम्मी पापा का फोन आता है तो उनको क्या है, 1000-2000 रुपए देना चाहिए कि नहीं देना चाहिए? हलो. वो भी नहीं दे सकता था मैं, इतने बुरे हाल थे. तो सोचो, जिन्होंने अपने को जन्म दिया, ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, त्यांना जर आपल्याला 1000 रुपये देता येत नसतील, त्यापेक्षा दुर्भाग्य आपल्या जीवनाचं काय आहे? राग आला पाहिजे की नाही मराठी माणसाला? हलो. बाकी लोकांना येतच नाही वाटतं. हलो मित्रांनो, हे हालत होती. चला, मराठी माणूस. माझं लाईफ असं गेलं या 12 वर्षात. हॉटेलमध्ये जायचो, मेनू कार्ड कधी वाचलाच नाही मी. मराठी माणूस. मिसळ पावान, माझ्या टेबलला मिसळ पाव यायचा, बाजूच्या टेबलला मस्त पाची पकवानाचं मस्त तवा भाजी यायची. मला सांगा, लक्ष जातं की नाही टेबलवर बाजूच्या? अरे किती नाही म्हणा, जातं, लक्ष ठेवा. और मेरे को बुरा लगता था यार, वो खाना अच्छा आ रहा है, मैं खा रहा हूँ मिसल पाव, मैं क्यों नहीं खाना अच्छा खा सकता? बताओ ना. आप बोलेंगे तो अच्छा रहेगा. आपकी भी ऐसी कंडिशन होगी की नहीं होगी? हॅलो. असं का? असं मला सांगा, याला रिझन काय? मी चांगलं जेवण का जेवू शकत नाही? तो पैसा कमवायला अडवलाय कोणी दादा? मुद्दा आहे की नाही? हॅलो. कभी कभी साला बच्चा लोग बोलता है, पप्पा मला हा खेळणं घ्यायचा आहे. तो आपण त्याला घेतो काकावर, चल चल घेऊ, चल घेऊ, चल घेऊ, चल घेऊ. अरे त्या लहान बाळाचा आत्मा मारतोय, आपला आत्मा मारतोय. मिसेसला कधी साडी घ्यायला जात नाही, कधी गेलो दुकानात तर मिसेस साडी बघती, कलर बघती, डिझाईन बघती, आपण लेबल बघतो. नाही नाही, कलर चांगला नाही. अरे आपला किस्सा चांगला नाही. हॅलो. मला सांगा, वो वाइफ हमारे लिए 7 फेरे लिया है, हमारे लिए नाम बदली किया है. अगर कल उल्टा फेरे पड़ गया तो साला क्या होगा? हकीकत आहे की नाही? हॅलो. आपण बोलतो मी पुरुष. अरे काय का पुरुष? हॅलो. बायकोला साडी घेता येत नाही, साला मला गुस्सा येत होता. आणि या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे? आता काही लोक बोलत नाही, ते म्हणतात आमचे दादा जबाबदार आहेत. अरे कोण जबाबदार? कोण आहे? साला मर मर काम करतोय 12 वर्ष. किती वर्ष? आप भी अपने दिल को पूछना, 12 साल काम कर रहे, साला कुछ करोड़ रुपए, लाख रुपया नहीं आया. तो मुझे बताओ, अगर वही रास्ते पे हम लोग चलेंगे, करोड़ रुपए आएगा? तो मैंने ठान लिया यार, अगर वही रास्ते से अच्छा है, कुछ ना कुछ हमको करना चाहिए. और जब इंसान ढूंढता है तो भगवान उसको मौका देता है. देता है कि नहीं देता है? मैं ढूंढ रहा था मौका. जैसे आज आपको बेहतरीन प्लान प्रभास सर ने दिया कि नहीं दिया? उनके लिए एक वेलकम होना चाहिए कि नहीं होना चाहिए? 1 घंटा 1.5 घंटा आपको इतना समझाया. वैसे मेरे जीवन में माई लाइफस्टाइल का मौका आया, और वो मौका दिखाने वाले मेरे ग्रेट गुरु आज डायमंड एग्जीक्यूटिव है, DH कदम सर को मैं वंदन करता हूँ. उनके वजह से आज मैं खड़ा हूँ. और उनका और मेरा गांव एक ही है. उनके पास ठाणा में मैं गया था, उनको 35,000 सैलरी. और गांव वाले में बोला, सर कदम सर आपको मिलना है. बोले आ जाओ मिलते. अभी मेरे को मालूम नहीं वो माई लाइफस्टाइल में, अभी ये माई लाइफस्टाइल में अगर उसको बोलता है कोई, मैं आता हूं तेरे को मिलने के लिए, ये क्या बोलता है? गिराक चालू न चाल, 3 ID काटणारच. मैं खुद चल के गया, सर मेरे को मिलना है. कदम सर बोले आ जाओ. और मिलने के बाद मेरे को बोले, मैं बोला सर क्या काम? बोले सर कुछ नहीं, काम धंधा देखो. बोलते काम धंधा कुछ नहीं है संजय भाई, मैंने जॉब छोड़ दिया है. क्या? मैं बोला 35,000च्या नोकरी सोडली तुम्ही? बोले हा का? अरे 35,000 घर भागत नाही. काय नाही? आता 35 वाल्याचे हे हाल आहे, तर मी तर 8,000 वाला आहे. हॅलो. मी म्हणलं करता काय? बोले माय लाइफ बिजनेस स्टाइल, माय लाइफ स्टाइल. काय म्हणलं? काय? उसमें प्रोडक्ट लेना है आपको, वही समझा है ना? हलो. पेस्ट लेना है, साबुन लेना है, शैम्पू लेना है, चाय लेना है, बालों का ऑयल लेना है, फेयरनेस क्रीम लेना है. ये हम लोग कहाँ से लेते? बाकी लोग नहीं लेते. हलो. कहाँ से लेते? दुकान से. ये अगर यहाँ से लेंगे तो बिजनेस चालू होता है. कितने का शॉपिंग करना है? 10,000. और प्रोडक्ट कितने का मिलने वाला है? मैं बोला अच्छा यार, कोई एड़ा भी करेगा? अच्छा है सर, बता क्या होता? बोलते कुछ नहीं, 2 लाने का. क्या करने का? फिर कमीशन कितना आता है? और फिर आगे चल के वो दोनों को लाएगा, उसको 1200, अपने को 2400. ऐसा बढ़ बढ़ के कितना मिलता है? अरे बाबा डायरेक्ट 2दा नको रे. हॅलो. माणसाचं ते 2दा ऐकून डोकं हँग होतंय. हॅलो.
1200, 4500, 5000, 10,000, 15,000, 20,000, 25,000, 50,000 और फिर 1 लाख और फिर ये 2 लाख। देखो 2 लाख 10 भी बोलने में टेंशन कितना आता है, 2 लाख 10,000 और महीने का कितना हो गया, 8,40,000 और साल का कितना हो गया, 1,09,00,000। अभी अपने दिल पे हाथ रखना, कसम से पूछना सही में मेरे को आएगा क्या। तो तुम्हारा ही मन बोलता है मेरे को आएगा, नहीं तो भगवान देगा कैसा। हकीकत है कि नहीं। हेलो, तो मैं भी बोला यार इतना पैसा 2,10,000 साला साल का पगार नाही। तुम्हाला माहित आहे मुंगी मुंगी ते कदम साहेबांनी काय केलं, मुंगीच्या समोर लाडू नाही ठेवला, डोक्यावर ठेवला, खा मुंगी। साला मेरे को पगार नहीं है साल का, हेलो, लाख रुपया, और ये क्या बताते, हफ्ते का 2,10,000, हेलो, महीने का 8,40, साल का 1 करोड़। अभी 1 करोड़ पे जीरो कितना है वो भी मैंने गिनना भूल गया था। हेलो, अभी यहाँ पर कितने लोगों को पूछेंगे तो वो भी बोलेंगे पता नहीं, क्योंकि मराठी माणूस म्हणतो साला येणार नाही मोजून फायदा काय रे। हकीकत है कि नहीं। हेलो, तो मेरा भी वही था, साला 1 करोड़ रुपया सर के ऊपर से चला गया। और कदम सर बोले क्यों हंसता है। अभी देखो, आप किसी को प्लान देते हैं ना और लाखों की बातें होती है, सामने वाला हंसता है, और जैसा वो हंसता है तो साला अपन दुखी होते हैं। हेलो, तो मैं हस रहा था, बोले का हसतो का, म्हणलं हसू का रडू, तुम्ही एवढा मोठा डोस दिलाय साहेब, माझा अख्खा परिवाराचा पगार नाही 2 लाख। हॅलो, आणि तुम्ही 2 लाख आठवड्याला सांगताय। हॅलो, अरे बोलले हे गणित आहे काय। मी म्हणलं ठीक आहे चला, अगर 99% ते बोलले फेल झाला, 1% जरी सक्सेस झाला तरी 2 लाखाचा 1% 2,000 रुपये येणार, किती येणार। म्हणलं असं बजेट मधलं सांगा मला, आणि मी 2,000 रुपये, मी 2 लाखासाठी आलो नव्हतो, 2,000 कमवण्यासाठी बिझनेस मध्ये एंट्री केली, पार्ट टाइम मध्ये इन्कम 2,000, हफ्ते का 2,000, महीना कितना 8,000। अभी हर घर में झगड़ा क्यों होता है, पैसे की वजह से। मैं बोला चल यार स्टार्ट करते, तो जब मैंने फॉर्म भरा और जैसे बोला सर स्टार्ट करते, 2 दिन के बाद पैसे देने का कमिटमेंट था, उसके बाद उस दिन से मैं चला गया, अगला 3 महीना मैं कवरेज क्षेत्र के बाहर था, फोन उठाया ही नहीं, जैसे फोन दिखता है कट, जैसे फोन दिखता है कट। आपका भी कट किया है कि नहीं किया। हेलो, मैं फोन क्यों नहीं उठाता है, पैसा देना पडेगा। मग पैसे नाही तर सांगाय पाहिजे ना साहेब पैसे नाहीत। हॅलो, मराठी माणसाला इज्जत असती, साला पैसे नाहीत किती वेळा बोलायचं, ते म्हणणार दैंदर माणूस आहे, ह्याच्याकडे 10,000 पण नाहीत। हकीकत है कि नहीं। हेलो, इज्जत असती, इसलिए आपका भी लोग फोन नहीं उठाते क्योंकि उसके पास पैसा नहीं है। लेकिन वो कदम सर को सैल्यूट है, वो चुप नहीं बैठे, उन्होंने क्या गांव में फोन किया और लैंडलाइन नंबर निकाला और सिस्टर को फोन किया, बोलते संजय का दोस्त बोलतोय। हाँ कौन, अरे दत्तात्रेय कदम बोलतोय। सर बोला बोला, फोन पडला होता। हॅलो, आपला किस्सा फाटलाय, कुठं फोन पडला। उस दिन मैं सीरियस हो गया, मैं बोला यार मेरा भाई नहीं पूछता है, मेरा रिश्तेदार नहीं पूछता है, मेरा मामा नहीं पूछता है, मेरा काका नहीं पूछता है, ये अपने रिश्तेदार नहीं है, लेकिन आप मेरे को करोड़पति या सक्सेस दिलाने के लिए इतने फोन कर रहे हैं, तो ऐसा ही इंसान फोन नहीं करता है, वो साक्षात भगवान का रूप होता है, वही आपको मौका देता है कि नहीं देता है। और फिर मैंने ठान लिया यार अगर ऐसा कोई इंसान फोन कर रहा है तो वो व्यक्ति नहीं है, भगवान है। मैंने दूसरे दिन 5 रुपए टके से पैसा लिया, बिजनेस स्टार्ट किया। मेरे पास 4 प्रॉब्लम थे। देखो संधी आता है कि नहीं आता है। हॅलो, संधी एक आहे, प्रॉब्लेम दुनिया भर के, आणि मराठी माणसाच्याच 5वीलाच प्रॉब्लेम पुजल्यात। हॅलो, एक प्रॉब्लेम संपला की दुसरा येतोय। माझा पहिला प्रॉब्लेम काय होता, पैसा नाही, काय नाही। दूसरा प्रॉब्लम क्या है, अपने पास बाइक भी नहीं। तीसरा प्रॉब्लम क्या है, ज्यादा पहचान वाला लोग नहीं। चौथा प्रॉब्लम क्या है, मार्केटिंग खानदान में किसी ने नहीं किया। पहला आदमी दिया जला नहीं जाता, लोग फूकते। दिया फूकने मतलब किसी को बोलते अरे ऐसा ऐसा धंदा है, माहित आहे आपल्याला, लय बघितलंय, तू पण करू नको, येतं की नाही डायला। हॅलो, आणि काय लोकांना मित्रांना प्लान दिलं की मी बिझी, माझ्याकडे टाइमच नाही। आता चव्हाण सर ऐकलं ना सिटीशी, माझ्या संग पेंटिंग मध्ये काम करायचं, त्यांना म्हणायचं धंदा नाही नाही मी बिझी। बिझी कुठं, भाड्याच्या घरात राहतात। हॅलो, माझ्या संगच, आणि काय बोलतात मी बिझी। तुम्हाला पण भेटतात की नाही असे। हॅलो, म्हणजे मी बिझी, अरे टाटा बिर्ला नंतर तुझंच नाव येणार आहे काय, एवढं बिझी तो, असं बोलू नका, मनातल्या मनात बोला। हॅलो, हा घरी साखर नाही चहा पाजायला पाहुणे आला तर। हॅलो, हा म्हणतो मी बिझी, कुठं बिझी, होत आहे की नाही होत आहे। हॅलो, काय मित्रांना प्लान द्यावा गेलो, तुला किती आले, म्हणजे त्याचा डोळा माझ्याच इन्कमवर आहे। मी पण त्याला म्हणायचो भावानी तुझ्यापासून कसे येतील, तू फॉर्म भर मग येतील।
भेटतात की नाही अशी लोक? हॅलो, निगेटिव्ह लोक. कुणाला प्लान द्यायला गेलं, हे चेन आहे, कडीत कडी अडकते, बंद पड़ते. चेन क्या है? तो मैं उसको बोलता चेन किधर नहीं है, मतलब मैं बोला तू इस धरती पे कैसे आया? बोलता पिताजी, पिताजी, दादाजी, 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 दादाजी. ये चेन कभी बंद पड़ा है क्या? ये चेन को जब तक साबुन लगेगा, शैम्पू लगेगा, चाय लगेगा, तब तक चेन चलेगा, अपना धंधा भी चलेगा. मिलते कि नहीं लोग ऐसे? चलो निगेटिव करते लोग. मिलते कि नहीं मिलते? एक बहुत अच्छा शहाना मिला, बोलता है संजय भाई बहुत अच्छा प्लान समझ में आ गया, अपने पास आदमी तो बहुत है. मैं बोला यार चांगला हा माणूस पहिला बोलतोय, तिसरा डायलॉग बोलतो, एकच प्रॉब्लेम आहे काय, माझे पैसे तेवढे भर. आता मी जागेदार असतो, आलो असतो का धंद्यात, माझी वाट लागली, मी आलो वाट काढाय, हा डबल वाट लावतो. या भेटतात की नाही अशी लोक? हॅलो, हे निगेटिव्ह लोक. आणि हे निगेटिव्ह मुळे आपण कन्फ्यूज होतो. मी गावी गेलो, भावाला बिझनेस सांगितला, म्हटलं बडा भाई है, उसको बोला ऐसा ऐसा धंधा है. भाई बोलता ये भीख मांगने का धंधा बंद कर, अपन 2 गाय लेते और डेयरी को दूध डालते, ये ऐसे धंधे में जाने का नहीं, और किधर भी जा अपने रिश्तेदार के पास जाने का ही नहीं. अभी साला बाहर वाला पंक्चर करता ही चलता है, घर वाले ने पंक्चर किया तो पंक्चर ही नहीं निकलता है अपना. होता है कि नहीं होता है? हेलो. और उसमें हम लोग पैदल जाते थे, मेरे पास बाइक नहीं था, बहुत सारे लोग चिढ़ाते थे. हाँ, जैसे मैंने एंट्री किया कुछ दोस्त बोलते थे हाँ करोडपती साहेब आले. अभी साला खिशात आपल्याला 500 नाही आणि पदवी काय देतोय हा. पण कधी पण लक्षात ठेवा, माय लाईफ मध्ये जोडायच्या आधी कोण बोलत नव्हतं करोडपती, आता लोक बोलायला लागली करोडपती. किती गर्व आहे. आपण निगेटिव्ह घेतो यार, पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे? हे निगेटिव्ह नाही घ्यायचं, आपण पॉझिटिव्हली घेतलं. मी पण पॉझिटिव्हली घेतलं. निगेटिव्ह लोक बोलायचे काय, लोकांना प्लान द्यायला गेलं काय मार्केटिंग आहे, तोंड बिंड वाकडं एकदम. मार्केटिंग, पॅरालिसिस माणसाचं कसं तोंड वाकडं, मार्केटिंग, आणि त्याचं तोंड वाकडं झालं की आपलं डबल वाकडं होतं. होतंय की नाही होतंय? आता ह्या मार्केटिंगनं काय वाईट केलं? ह्या मार्केटिंगनं ह्या आलेल्या लोकांना मोठमोठ्या गाडीमध्ये फिरवलं, हे वाईट केलं का मार्केटिंगनं? मार्केटिंग बिझनेसनं लोकांचा आजार बरा केला, हे वाईट केलं का मार्केटिंग बिझनेस? ह्याच मार्केटिंगनं माझ्यासारख्या पेंटिंग मधल्या काम करणाऱ्या माणसाला करोडपती बनवलं, वाईट केलं का ह्या बिझनेस? हे लोकांना समजत नाही. लोक बोलतात मार्केटिंग आहे, अरे मार्केटिंग काय? ऐका ना, मग पुढे समजेल मार्केटिंगची ताकद काय. निगेटिव्हिटी येते आणि निगेटिव्हिटी आल्यामुळे आपण कन्फ्यूज होतो की नाही होतं? एक 1.5 शाना भेटला, मला म्हणला संजय भाई माझा एकच प्रश्न. म्हणलं काय? म्हणला 2 जोडायचे ना. हा बोलते वो दोनों क्या करेगा? म्हणजे वो भी 2-2 करेगा. वो 2 क्या करेगा? वो भी 2-2 करेगा. वो 2 क्या करेगा? वो भी 2-2 करेगा. बोलते असं 2-2 जोडत गेल्या शेवटच्यानं करायचं काय? आता मी पण नवीन, हा रे शेवटच्यानं करायचं काय? क्लोजिंग कुणाचं करायला गेलो त्यानं माझं क्लोजिंग करून माघारी पाठवलं. होता है कि नहीं होता है ऐसा? हेलो. और हम लोग कंफ्यूज होते, क्या होते? और कुछ लोगों को प्लान दिया, हाँ अरे बहुत अच्छा प्लान है, पण 2 आणायचे कुठलं? हॅलो. मग मी त्याला बोललो एक उयंग होता तुझ्यासारखा. बोलतो तेरा शादी हुआ क्या? बोलता है नहीं. तो शादी करेगा? हाँ. तो लड़की मिलेगा कैसे? बोलते मिलेगा मतलब अगर 10-15 लड़की ना बोले तो तू क्या करेगा? अभी अपने इधर भी क्या होता है, 2-4 लोग ना बोले तो इतने हवा ही निकल जाती. जाती की नाही जाते? सर कसं होणार, धंदाच व्हाय ना. 2-4 लोक नाही म्हणली मला. अभी इसको शादी करना, इसको 4 लड़की ना बोले, क्या करता है तू भाई? बोल ना, तू बोलेगा मेरे को ही पकड़ा सर ने, तू करोड़पति होने वाला इसलिए पकड़ा है. हेलो. बोल क्या होगा, मुझे बताओ दोस्त क्या होगा? नेक्स्ट देखिएगा, मान के चलो 15 लड़की ना बोलता है. हा 16वी बघणार का? नटून थटून जाणार. नाराज होतोय का कार्यकर्ता? असा म्हणतोय आता लग्न होत नाही, इट्टल पंढरपूरला जातो. तो सिंपल है यार, ढूंढने के बाद इसको भी लाइफ पार्टनर ढूंढना पड़ता है. कोई नहीं आता है आम्ही आलो होणारे, अजिबात नाही. लाइफ पार्टनर ढूंढना पड़ता है, और ढूंढने से लाइफ पार्टनर मिल सकता है तो ढूंढने से माई लाइफ का बिजनेस पार्टनर भी मिलेगा यार. मिलेगा कि नहीं मिलेगा? लेकिन ढूंढने के लिए हिम्मत चाहिए. हम लोग रोते रहते. मेरे पास बाइक नहीं था, 1.25 साल मैं पैदल घूमता था. जैसे मैं पैदल घूमता था, लोग मेरे को गांव में आते थे, हॉर्न बजाते, संजय भाई हो साहेब चालत चाललाय. अभी साला दिसता है फिर भी मेरे को पूछता है चालत चाललाय. उंगली करणारी लोक आपली मराठी माणसं कमीत काय? हॅलो. मी त्याला म्हणायचो ना, इमानानं उडतोय, तुला दिसत नाही का?
मिलते की नाही मिलते? और कुछ लोग कन्फ्यूज होते, बोलते सर माझ्याकडे बाईक नाही, बाईक असता तर लय धंदा केला असता. अरे बाईक असल्या कोण पण धंदा करेल, बाईक नसताना धंदा करतो तो खरा लीडर असतो. आणि अपने पास क्या है सर, सब कुछ है ना. मान के जो ये भाई के पास करोड़ का गाड़ी और इसको पैर ही नहीं दिया. अपन गरीब है लेकिन अपने पास क्या नहीं है, गाड़ी नहीं है लेकिन पैर है. अभी 1 करोड़ का गाड़ी क्या करेगा, इसको उठा के बिठाना पड़ेगा, ना ब्रेक डाल सकता है ना क्लच डाल सकता है. साला अपन गरीब है, पैदल चल के करोड़ का गाड़ी ला सकता है और करोड़ का गाड़ी घुमा सकता है, ये घुमा नहीं सकता है. हकीकत है कि नहीं? हम लोग रोते रहते. तो मैंने एक ही ठान लिया यार, ये बिजनेस में अपने को काम करना है, टीम बिल्डिंग काम करना है, तो अपने को सीखना पड़ेगा. क्या करना पड़ेगा? सीखते गया, टीम बनते गया, कारवा बनते गया. 2,000 का इनकम आया, 10,000 का इनकम आया, 50,000 का इनकम आ गया. 50 आने के बाद 1 लाख का इनकम आ गया. और जब हम लोग प्रोग्राम गए थे, एक प्रोग्राम गया था हम लोग साउथ में, और उधर जाके मैंने देखा साउथ में इतने लोग पैसा कमा रहे हैं. उसमें एक देखा मैंने, हमारे साउथ का भाई लोग एक स्टेज पे ऐसे लुंगी पहन के आए थे. क्या पहन के आए थे? और मेरे लिए मोटिवेशन मिल गया, अगर ये लुंगी वाला कर सकता है तो पैंट वाला भी कर सकता है. हेलो, अपन मोटिवेशन लिया और ठान लिया, अगर वो लोग लाख रुपए कमा सकते अपन भी कमा सकते. और दोस्तों आज बड़े गर्व के साथ बोलने का प्राउड लगता है, आज हर हफ्ते का 2,10,000 हर वीक में आता है. और ऐसे एक नाम पे नहीं आता है. फिर मिसेस का भी आईडी खोला और मिसेस के नाम पे भी 2,10,000, यानी हफ्ते का 4 लाख रुपए इनकम माई लाइफस्टाइल मेरे को दे रही. एक आम इंसान. आज जब मैंने स्टार्ट किया था बिजनेस में, ट्रक से घुमा, ट्रेन से घुमा, मैं ट्रक से भी ट्रैवलिंग किया, बस से ट्रैवलिंग किया. आपको मालूम है एशियाड बस आता है, उसमें मैं बैठता नहीं था क्योंकि टिकट ज़्यादा है, तो लाल बस से मैं घूमता था. आज माय लाईफ की ताकद आहे. पहिली बस की राह देखता था, आली खरं आली, आली बस बघ बघ, आली का आली, हॅलो असं वाट बघायची बसची. आज माझी बाहेर 85 लाखाची गाडी वाट बघते, साहेब कधी येणार म्हणून. आणि प्राऊड वाटतं ज्यावेळेस त्या 85 लाखाच्या गाडीत आई वडील बसतात आणि लग्नामध्ये जातात, आणि लग्नामध्ये एवढ्या BMW मध्ये आलं कोण, अरे माय लाईफच्या लीडरचे आई वडील आले, दुसरं कोण आलं. हॅलो, प्राऊड वाटतं यार ह्या बिझनेसमधून. मला सांगा मार्केटिंग चांगलं की वाईट आहे? ह्याच दादरमध्ये मी 200 रुपये पगारावर काम करत होतो, गाली भेटत होती. आज माय लाईफस्टाईल मधून टाली भेटते. ह्याच्या पलीकडे अजून काय प्रूफ पाहिजे? बॉम्बेमध्ये स्वतःचे फ्लॅट घेतले 2, गावाला करोड रुपयाची प्रॉपर्टी परचेस केली. मागच्या 1 वर्षाचा इन्कम 2 करोड 10 लाख रुपये घेऊन तुमच्या समोर उभा आहे. विचार करा माय लाईफची ताकद. टॅक्स किती गेला तुम्ही कॅल्क्युलेशन करा, 30%. एवढा टॅक्स भरतोय तरी लोक म्हणतात मार्केटिंग बेकार आहे. मार्केटिंग बेकार नाही, तू आणि तुझं खानदानच बेकार आहे, असं मनातल्या मनात म्हणायचं. हॅलो, मला सांगा काय लाईफ आहे. आज प्रोडक्टच्या मागे GST आपण पेड करतोय की नाही करतोय? एवढा इन्कम. अरे आज ॲव्हरेज 20 लाख रुपये महिन्याला मला पगार देते माय लाईफस्टाईल. इन्कम है माय लाइफस्टाइल मधून. एक आम इंसान पेंटिंग मध्ये काम करना, मेरा बड़ा भाई, उसका बड़ा भाई, सब मेरे को बोलते थे ये पागल है, मार्केटिंग का काम करते. पूरे खानदान में कोई नहीं पैसा कमाता इतना मैं आज पैसा कमाता हूँ. कोई घर में रिश्तेदार में पहला जाता था, कोई रिश्तेदार के पास साला चाय भी नहीं पूछता था. अभी बोलते नाही नाही जेवल्याशिवाय जायचं नाही. मग 1 वर्ष का आम्ही राजस्थानच्या वाळवंटात लपलो होतो का? सलाम कशाला आहे? पैशाला आहे. हॅलो, सबसे बडा रुपया बॉस. म्हणून माझं सांगणं आहे की मान मागू नका, मान मिळवण्यासाठी मजबूर करा समोरच्याला. लाईफ मध्ये हे पॉलिसी ठेवा, आणि हे जोपर्यंत ठेवणार नाही तोपर्यंत बिझनेस होणार नाही. आणि माय लाईफस्टाईल करताना हा सक्सेस का मिळाला? ज्या दिवशी माय लाईफस्टाईल मध्ये पाय ठेवला त्या दिवशी एकच ठरवलं, ह्यानंतर माय लाईफस्टाईल नंतर दुसरं काहीच नाही, फक्त आणि फक्त माय लाईफस्टाईल, दुसरं काय नाही. भरपूर लोक हलवायला आली, लालच दावायला आली, पण लालच दावायला आल्यानंतर एक लक्षात आलं, आपलं मराठी माणसाचं रक्त आहे, गद्दारी नाहीये, आपल्यामध्ये इमानदारी आहे. ज्यावेळेस वडापाव खाताना आपल्याला कुणी ओळख नाही दिली, त्यावेळेस ओळख आपल्या माय लाईफस्टाईलनं आपल्या लीडरनं दिली. तर त्यांच्या संग गद्दारी करायची नाहीये, त्यांना घेऊन आपल्याला सुद्धा पुढे जायचंय. ही इमानदारी पाहिजे की नाही पाहिजे? म्हणून माझं सांगणं आहे, फोकस हटून देऊ नका. मार्केटमध्ये तुम्हाला अलग अलग लालच दावाय लोक येतात. लाख रुपये भरा 2 लाख भेटणार. काय भेटणार? परत 2 लाख पण गायब, पण भरणारा पण गायब, पण देणारा पण गायब. आता सोलापूरमध्ये एकानं पंख्याला रस्सी लावून सुसाईड केलं. काय केलं? हा, पैसे 7 लाख रुपये भरले, कंपनीच बंद. हॅलो, चला इथं 10,000चं प्रोडक्ट घ्यायला पैसे नव्हते त्याच्याकडं, 7 लाख आले कुठनं? कारण का आराम पाहिजे ना, आणि हराम पाहिजे. मग यांचं असंच होणार आहे. म्हणून माझं सांगणं आहे, फोकस हटून देऊ नका. माझ्या एक लीडर को पकड़ा, एक ने दूसरे कंपनी वाले ने, जोलजाल कंपनी रहते ना,
फास्ट इनकम। बोलते तू माई लाइफस्टाइल चालू किया? तो बोला क्या हुआ? अरे माई लाइफस्टाइल, दुनिया हेलीकॉप्टर से घूम रही, दुनिया वालों से जा रही, दुनिया BMW से जा रही, दुनिया कार से जा रही, दुनिया बाइक से जा रही, तू रोलर पे चल रहा है। रोलर यानी रास्ता बनाने वाला रोलर, यानी उसका कहने का मतलब रोलर स्लो चलता है तो क्या रहता है, माई लाइफ भी स्लो है, इनकम स्लो है। क्या है? अभी इनकम स्लो है क्या? 20 लाख रुपए महीने का कमाता हूँ फिर भी स्लो बोलता है। तो मेरे दोस्त ने बोला, अपना जो डिस्ट्रीब्यूटर था वो भी अच्छा ईमानदार इंसान था, बोलते हेलीकॉप्टर का एक्सीडेंट देखते हुआ देखा? हाँ देखा। वालों का देखा, BMW का देखा, बाइक का देखा, रोलर का कभी एक्सीडेंट नहीं हुआ। रोलर स्लो चलता है लेकिन अपने मंजिल पे पहुंचता है रे बाबा। ये सर नो हेलो, आज रोलर स्लो है, रोलर स्लो है, साल का 2 करोड़ रोलर कमाता है। हेलो, अच्छी बात है बुरी बात है? दोस्तों ये आपको समझ में आना चाहिए। लोग तो भटकाएंगे, अपने को नहीं भटकना है। हेलो, और तू किधर भी जाएगा तो काम ही करना पडेगा रे बाळा। न काम करता पैसे नाही, झाड नाही हलवलं पैसे आले, कामच करावं लागेल। फक्त इथं काम काय, बोलायचंच काम आहे, लोकांना सुंदर प्रोडक्ट द्यायचं काम आहे आणि लोकांना मार्गदर्शन करायचं काम आहे, आणि ह्याच्यातून आपल्याला दुवा भेटते की नाही भेटते? फक्त हा बिझनेस अंतःकरणातनं केला पाहिजे। करणार तुम्ही सर्वजण? हॅलो, माझं सांगणे, स्वतःला कमजोर समजू नका लाईफमध्ये, खरंच समजू नका। देवानं आपल्याला सर्व काय दिलंय दादा, काय दिलंय? विचार करा, डोळे दिलेत, कान दिलेत, हात दिलेत, बोट दिले, पाय दिले, सगळं दिलंय। ते बोट कापून द्या एक, प्रभास सर 10 लाख रुपये देतात, किती देणार का? एक डोळा द्या, ते 25 लाखानं गिरायक आणलंय, का देणार नाही? मग एकानं बघा ना, आणि हृदयाची गरज आहे एका माणसाला, तो 50 लाख घेऊन बसलाय, देणार का? मग मला सांगायचंय काय, आपण लोक बोलतो मी गरीब आहे, तुमच्या नकापासून ह्या केसापर्यंत ह्या बॉडीची किंमत काय आहे? अनमोल आहे की नाही अनमोल आहे? अरे ज्याला ऐका आहे ना त्याला विचारा काय हाल आहे, ज्याला बघता आहे ना त्याला विचारा काय हाल आहे, आणि ज्याला पाय नाही आहे त्याला विचारा काय परिस्थिती। भगवंतानं आपल्याला एवढंच चांगलं शरीर रुपये दिलंय तरी आपण रडत राहतोय। परमेश्वरानं माय लाईफस्टाईल दिली, मित्रांनो रडायचं नाही, लढायचं आणि लढून करोडपती बनायचं माय लाईफ मध्ये। मला सांगा काय प्रॉब्लेम आहे? आपण पैशानं नाही गरीब। आज तुम्ही ज्या हालातमध्ये ना, ज्या परिस्थितीमध्ये, मी पण एक दिवशी होतो, ज्या हालातमध्ये आपण, ह्याला एकच जबाबदार व्यक्ती, तो म्हणजे आपण। नो आई वडील, नो सिनियर ज्युनियर, नो कोण, आपण जिम्मेदार आहे। मग आपण जबाबदार व्यक्ती आहे, लक्षात ठेवा। आणि सर्वांना माझं सांगणं, लीडर लोकांनाही, कुणावर डिपेंड राहू नका। जेवढं तुम्ही इंडिपेंडंट राहणार ना, अरे तेवढा नोट कमवणार, नोट। कुणाची वाट बघू नका, वाट बघणाऱ्याची वाट लागते, लक्षात ठेवा। लाईफ मध्ये इंडिपेंडंट बना, स्वावलंबी बना। जेवढे स्वावलंबी बनणार तेवढा तुमचा बिझनेस बनणार, बनणार की नाही बनणार? आजपासून ठरवणार तुम्ही, स्वतःला कमजोर समजायचं नाही, मेंटली स्ट्रॉंग राहायचं। काय राहायचं? मला सांगा, आज माझं 2 करोड रुपये इन्कम, माझं दुकान कुठंच नाही रे, ना मी कुणाला पगार देतोय, ना मी कुणाला सॅलरी, ना कामगार, काहीच नाही। कसला बिझनेस आहे यार? मैं एक को स्टेटमेंट दिखाया, मेरा IT रिटर्न दिखाया, बोलते सर ये टर्नओव्हर आहे। म्हणलं अच्छा देखो, नेट देखो। हॅलो, तू एवढा इन्कम कसं काय? म्हणजे हे 42 करोडचा माझा धंदा झाला। मग 42 करोडचा धंदा करण्यासाठी किती दुकानदारी टाकावं लागेल? एकही दुकान न टाकता 42 करोडचा धंदाच गेला विकल्या गेला। मी एक पण नाही विकला। ह्याला बोलतात नेटवर्क, ह्याला बोलतात सिस्टीम। मग सिस्टीमला सलाम केला पाहिजे की नाही केला पाहिजे? खरं सांगतो मित्रांनो, माय लाईफस्टाईल असा बॅनर आहे ना, फक्त आपल्या आतला माणूस जागा झाला पाहिजे। काय झाला पाहिजे? आपलं काय होतं, रडारडीच आहे, कोण पण भेटला सारखी रडारडी आहे, आणि सारखी दुखी लोक भेटतात। आमची परिस्थिती लय बेकार आहे, काय समजनाचं, आमच्या मागे 7.5 लागली आणि वैताग आलाय जिंदगीचा। तू 7.5 या, अरे रडलं की काय आहे मला सांगा ना? आपण रडून पैसे येणार आहेत का? उलट रडण्यानं आपल्या जवळ पण कोण येणार नाही। उलट आपण हसत राहिलं तर लोक आपल्या पैशी तर येतील, आणि लोकांना जर दावलं यस माझं चांगलं चाललंय तर लोक आपल्या धंद्यात पण येतील की नाही येतील? मग आयुष्यामध्ये कधी दुखी राहायचं नाही मित्रांनो। ऑलवेज लोकांच्या सहकार्याची भावना ठेवली पाहिजे की नाही ठेवली पाहिजे? आज बघा मी साताऱ्यावरून इथं आलोय की नाही आलोय? कशासाठी? आपल्या सर्व लोकांना गाईड करण्यासाठी। कारण का खुद खाने में मजा नहीं है, औरों को खिलाने में भी मजा आहे मित्रांनो। आणि असंच एकमेकाला आपण सपोर्ट केला पाहिजे की नाही केला पाहिजे? हॅलो, कधी हा विचार आणू नका हा टीमचा तो टीमचा। माय लाईफची टीम आहे, बात खतम। हम जात जिथं टीम तिथं आपण, तिथं सर्व काही येतं, आणि एकमेकाच्या सहकार्यानं आपण एकमेकाला सपोर्ट करायचं, करणार सर्वजण। म्हणून संत सांगतात एकमेकास सहाय्य करू
पण माय लाईफचे संत सांगतात एकमेकास सहाय्य करू सर्व बनू श्रीमंत. आणि तुम्ही सर्व श्रीमंत बना. परमेश्वराला प्रार्थना तुम्ही सारे श्रीमंत झाला की तुमच्या आशीर्वादाने मी डबल श्रीमंत होणार आहे. विश ऑल द बेस्ट. जय हिंद, जय माय लाईफ.